नमस्कार मित्रांनो, मी वंडर सायकलिस्ट. माझ्या वंडर सायकलिस्ट या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. आज निघालो आहे खडकवासला डॅमकडे. आजचा व्लॉग त्या रिलेटेडच असणार आहे. लास्ट टाईम आपण 41 किलोमीटर चॅलेंज केलं होतं आणि सक्सेसफुली कंप्लीटेड देखील केलं होतं. सो आज कुठे निघायचं हा काही प्लॅन ठरला नव्हता. कालपर्यंत तर काहीच फिक्स नव्हतं, बट कुठेतरी जायचं एवढं माहीत होतं. मग काय सकाळी उठलो, आवरलं पटापट आणि निघालो आज सिंहगडकडे. हा माझा सेकंड व्लॉगच आहे. सो थोडंफार कुठे चूक वगैरे होत असेल तर सांभाळून घ्या, कारण या अगोदर व्लॉगचा कधी एक्सपिरियन्सच नव्हता. जस्ट इतरांना पाहिलं आहे करताना आणि आपल्यालाही करायचं म्हणून करतो. नवीन आहे मी यूट्यूबवरती. आय होप तुम्हाला माझे व्लॉग्स वगैरे आवडतील. काहीतरी वेगळं करायचं या दृष्टीनेच निघालं आहे व्लॉगिंगला. व्लॉगिंग मागचा माझा हेतू आहे की मी व्लॉगिंग ही सायकलवरती करणार आहे आणि सायकलवरतीच मला जास्तीत जास्त डेस्टिनेशन्स कवर करायचे. वेगवेगळे स्पॉट मी कवर करणार आहे सायकलच्या माध्यमातून. बाईकवरती बरेच जण करतात, ते इझी पडतं की ठीक आहे, तुम्हाला तिथे शारीरिक कसरतीची एवढी गरज नसते. मग सायकल या दृष्टिकोनाने जर पाहिलं तर आपली एक्सरसाइज देखील होते आणि आपण फिरू देखील शकतो. सायकलिंग खरं तर एक प्रकारे माझी हॉबीज आहे. लहानपणापासून सायकल चालवायला आवडते, बट मध्ये खूप सारा गॅप पडला. सायकलिंगपासून मी दूरच होतो. बाईकवरच ऑफिस जाणे असो किंवा कॉलेजपर्यंत सायकलिंगच केली, पण त्यानंतर सायकलिंग करायचा कधी योगच नाही आला. तर आता इतक्या वर्षांनी सायकलिंग करण्याचा योग आलाच आहे. तो म्हणलं आपलं त्याचबरोबर व्लॉगिंगमध्ये देखील आपलं काय म्हणतात त्याला हात आजमावून पाहूया. त्यासाठी केली सुरुवात. पाहूया कितपत व्लॉगिंग यशस्वी होतं आहे माझ्याकडून, कारण त्याचा ना एक्सपिरियन्स ना काही आपल्याला त्यातलं काही एवढं माहीत नाही. बट सुरुवात केली, कॅमेरा घेतला स्वस्तातला आणि केली सुरुवात. सो सध्या मी आहे नवले ब्रिज चौका आणि इथून मी निघालो आहे खडकवासला डॅमकडे. सकाळी सकाळी जरी पाहिलं तर मरणाचं ट्रॅफिक आहे यार इथं. खरं तर नवले ब्रिज सगळ्यांना माहितीच असेल का फेमस झाला आहे. तुम्ही किती सकाळी निघा, कात्रज आणि नवले ब्रिज ट्रॅफिक मिळणार म्हणजे मिळणार. तर आपण बोलत होतो सायकलिंग व्लॉगबद्दल. सो माझं हे ड्रीम आहे की सायकलिंग व्लॉग करायचं आणि महाराष्ट्रातले जेवढे जमतील तेवढे स्पॉट्स म्हणा, टुरिस्ट स्पॉट्स किंवा गड किल्ले जे आहेत तिथपर्यंत पोहोचायचं आपल्या सायकलच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण हेल्थवरती पण काम होतं आणि सायकलिंग करत करत आपण नवीन नवीन ठिकाणी सुद्धा जाऊ शकतो. खूप जणांना पाहिलं आहे सायकलिंग पार्क
100, 150 आणि असे व्लॉगर पाहिले जे 3,000 ते 4,000 किलोमीटर देखील सायकलिंग करतात. 3,000 ते 4,000 किलोमीटर सायकलिंग नॉट अ जोक. माझाही तसंच प्लॅन आहे इन फ्युचर. सुरुवात आता हळूहळू करायची, पण फायनली आपल्याला एक ना एक दिवस पहिलं महाराष्ट्र आणि देन इंडिया सायकलवरती कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. सो त्यासाठीच सुरुवात केलेली आहे सायकलिंग व्लॉगची. मित्रांनो, नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला एक मराठी मुलगा सायकलिंग व्लॉग सुरू केले ज्याने काहीतरी वेगळं करू इच्छितो. आशा आहे की तुम्ही सगळे सबस्क्राईब कराल आणि सपोर्ट कराल. सायकलिंग ब्लॉगबद्दल तुमचं काय मत आहे मित्रांनो, नक्की मला कळवा कमेंटमध्ये. मला वाटतं आपल्या महाराष्ट्रातून खूपच कमी यूट्यूबर्स असतील हे जे सायकलिंग ब्लॉग करत आहेत. मी एवढं पाहिलेलं नाही आहे. आणि बरेच जण असे आहेत जे स्टार्टअप फेजमध्ये आहेत. जे हवं तसं सक्सेस त्यांना अजूनही मिळालं नाही. प्रयत्न चालू आहे. खडकवासला डॅमच्या जवळ आलो आपण. सो फायनली आपण पोहोचलो आहे खडकवासला डॅम जवळ. दिसतोय का नाही माहीत नाही, पण तुम्हाला मी दाखवेल स्पॉट. दिसतोय का मित्रांनो, वॉट अ व्ह्यू. सकाळी सकाळी असा व्ह्यू मिळणं म्हणजे खरंच नशीब लागतं. आणि त्यासाठी थोडी मेहनत देखील करावी लागते लवकर उठून इकडे येण्याची. सो वेलकम बॅक मित्रांनो. आपण खडकवासल्याला पोचलो आहे आणि आत्ता इथून मी निघणार आहे सिंहगड किल्ल्याकडे. सो बघूया कसा होतो पुढचा प्रवास. मध्ये एक इमर्जन्सी आली होती त्यामुळे थोडा पॉज केला. आता तुम्हाला इथे व्ह्यू कसा दिसतोय आय डोंट नो, बट असा काही व्ह्यू आहे. जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. निघूया आपण सिंहगड पायथ्याकडे. गड ट्रेक करणं तर काही होणार नाही माझ्याकडनं, कारण सायकलिंग करून परत गड ट्रेक करणं आणि परत
खाली येणं त्यात माझे 2 ते 3 तास मे बी जाऊ शकतात. सो त्यामुळे मी पायथ्यापर्यंत सायकलिंग करून रिटर्न येणार आहे. सो निघूयात मग, चला. पुढचा जो रूट आहे तो खरंच सिनरी भारी आहे, बघू शकता. कधी सायकलिंग करताना एक काळजी घ्यायची की रस्त्याच्या एका बाजूने सायकल चालवा. मोस्टली या रिक्षाच्या पलीकडे जर तुम्हाला रोड मिळत असेल असा जसा सध्या हा आहे एवढा मोठा, तर बेस्टच. अदरवाईज एका कडेने चालायचं. पण आपल्या सायकलला काय साईड मिरर्स वगैरे नसतात. आपण लावू शकतो एक्सटर्नली, पण ते थोडं डिफिकल्ट जातं की मागणं कुठली गाडी येते नाही येते. त्यासाठी थोडंसं सेफ हँड आपणच घेतलेले बरे. वॉट अ व्ह्यू यार. आता सायकलिस्टला असा रोड मिळत असेल तर सोने पे सुहागाच म्हणावं लागेल. सो खडकवासला डॅमचा अजून एक व्ह्यू तुम्हाला दाखवतो, जो की माझ्या मते इथून बेस्ट आहे. पाहूया तो मिळतो का आपल्याला. थोडं अवघड आहे पण नक्कीच आपण कवर करूया हे देखील. सो आता आपण फोकस करूया सिंहगड पायथा. तिथपर्यंत जाऊन U-टर्न मारायचा. हो, व्हॉट अ व्ह्यू. फोटो सो या ठिकाणी थांबलोय. मला जरा व्ह्यू छान दिसला त्यामुळे थांबलो. पाहूया आजूबाजूचं ठिकाण कसं आहे. सो बॅकग्राऊंडला असं काय आहे, एक ब्रिज आहे, ब्रिजवर थांबलोय. मस्त शेती वगैरे आहे आणि मस्त वातावरण आहे. असं म्हटलं थोडंसं थांबूया आणि थोडं आपलं हायड्रेशन घेऊया. मस्त असा व्ह्यू आहे, पाहू शकता. तुम्हाला कॅमेरा फ्लिप करून दाखवतो. तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही माहीत नाही. माईकचा थोडा इश्यू झाला आहे. माईकची जी क्लिप होती तीच तुटली. सो आता माईकला होल्ड करणं जरा अवघड जातं. सो शर्टाच्या आत टाकलाय आणि हेल्मेटच्या मध्ये अडकवलाय. सो इथून सिंहगडला जातात गाड्या. जर तुम्हाला ट्रेक करायचं नसेल तर
डायरेक्ट गाडीने वर जाऊ शकता. सो अशा प्रकारे ऑलमोस्ट पायथ्यापाशी पोचलो आहे आपण. तो बघा वर सिंहगड दिसतोय. बघू शकता की नाही माहित नाही. गाइस फायनली आपण पोहोचलो सिंहगडच्या ट्रेक पायथ्याला. इथून दिसतो सुरू होतो सिंहगड ट्रेक. हो सो आपण थोडं थांबूया आणि सो मित्रांनो आपण निघालो परतीच्या मार्गावर. रिटर्न निघतोय आता आपण. कैमरा है, हाँ पूरा वीडियो होता है. हाँ ये 4K वाला है, 4K 5K एकदम हाई क्वालिटी. हाँ ये मैंने 10,000 में लिया, 10-11,000 में. होता है ना मेमोरी कार्ड, उसमें मेमोरी कार्ड में सेव हो जाता है वो, ऑटोमेटिक सेव हो जाता है. डालते रहते इसमें, गेयर बदलते. 24 गेयर है उसमें. 24 डालते. 24 डालने पड़ते हैं, आगे पीछे सब करना पड़ता है. चलो ठीक है. राधे राधे, बाय. जबरदस्त व्ह्यू आहे, पाहू शकता. ही आपली सायकल. सो मित्रांनो इथेच आपण थांबूया. आता मी निघतो घराकडे. सो कसा वाटला हा व्लॉग मला नक्की कळवा कमेंटमध्ये, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक अँड शेअर जरूर करा. थँक्यू फॉर युअर सपोर्ट. बाय बाय.